न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. सोलापुरी कवी कट्टा. कवी रामप्रभू माने, कवी नरेंद्र गुंडेरी व कवी दत्तात्रय इंगळे यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरी कवी कट्टा साकारण्यात आला. सदरच्या कवी कट्ट्या संमेलनासाठी पंचमुखी हनुमान मंदिरचे श्रेष्ठ सृष्टी श्री सत्यनारायण गुर्रम यांच्या सहकार्याने पंचमुखी हनुमान मंदिर इथं कवी संमेलन आयोजित दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी वार रविवारी दुपारी 4 ते संध्याकाळी 8 या दरम्यान पार पडले. कवी संमेलनात शहरातील जवळपास 30 कविवर्य कवयित्रींनी सहभाग नोंदवला. सुरुवातीला पंचमुखी हनुमान मंदिरातील श्रींच्या मूर्तीचे पूजन करून संमेलनास सुरुवात करण्यात आली. या कवी संमेलनाला अध्यक्षस्थानी प्राध्यापक दस्तगीर जमादार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवीची कल्पना असे आशय व विचारशक्ती याविषयी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी तर आभाळ प्रदर्शन संध्या धर्माधिकारी यांनी केले. या कवी संमेलनाला शिवाजी शिंदे, डॉक्टर जी.एन. जमादार, नरेंद्र गुंडेली, संध्या धर्माधिकारी, स्वाती इरावती, भगवान चौगुले, दत्तात्रय इंगळे, मयुरेश कुलकर्णी, जावेद शेख, नागेंद्र मानिकरी, जमोद्दीन शेख, वनिता गवळी, रामप्रभू माने यांच्यासह शहरातील 30 कवींनी कविता सादरीकरण केल्या. त्यावेळी शहरातील परिसरातील नागरिक व रसिक श्रोत्यांकडून वाहवाहूची दाद देत सन्मान करण्यात आला. त्यावेळी सर्व साहित्यिक कविवर्य कवयित्रींनी चहा अल्पोपहारसह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. काय सांगू माझ्या बापाची कहाणी, काय सांगू माझ्या बापाची कहाणी, वागण्यात नम्रता साधीच राहणी, वागण्यात नम्रता साधीच राहणी. बाप मला सांगे नीट संगत धर, बाप मला सांगे नीट संगत धर. तुझ्या यशानं भरून येऊ उर, तुझ्या यशानं भरून येऊ उर. डग मगेन बाप, डग मगेन बाप वादळ वाऱ्यात, डग मगेन बाप वादळ वाऱ्यात. वागे लेकीन आणि राही रुबाबात, वागे लेकीन आणि राही रुबाबात. मया बापाची कोणा येईना सर, मया बापाची कोणा येईना सर. बाप नसतो तो जेव्हा सुने वाटते घर, बाप नसतो तो जेव्हा सुने वाटते घर. आणि शेवटचं कडवं आहे, असं असलं तरी बाप आधाराचा वड, बाप आधाराचा वड दे शीतल छाया. त्या ढगांचा या तळ्याने रंग चोरला जरा. श्रावण आला ऋतू बरसला, हिरवी झाली धरा. भिजून सुकते सुकून भिजते, भिजते सुकते जरा. हिरवे हिरवे रान गालीचे, हिरवे हिरवे रान गालीचे. त्यावर चरती गाई, मात पसरली वेलींमध्ये, फुलली होती जाई. नमस्कार, मी भगवान चौगुले सर, दिव्यांग बालाजी मुकबधीर शाळा सोलापूर या ठिकाणी मी काम करतो, विशेष शिक्षक म्हणून. माझे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत, एक मोरपीस आणि दुसरा जय हो. तरी दोन्ही कविता संग्रह प्रकाशित झाले की माझा 1ही रुपया खर्च झाला नाही. तर जिल्हा परिषद उस्मानाबाद या शासनाच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही कविता संग्रह प्रकाशित झाले. त्यामुळं कवीला कुठल्या स्वरूपामध्ये फायदा होतो हे या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं आहे. माझी प्रथमतः रामप्रभू माने सर, शिवाजी शिंदे सर, मुंडेले सर या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो. खूपच चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी कवी संमेलन आयोजित केलं. माझी कविता सादर करतो. निसर्ग. आपली निसर्गाची नाती कशी असतात आणि मी स्वतः शेतकरी असल्यामुळं त्या निसर्गाला मी खूपच जवळून अंजारलं गोंजारलं आहे. त्यामुळं ती सुचलेली कविता, निसर्गाची आपली नाती कशी असतात. निसर्ग माझा दोस्त रे दोस्त, डोंगर दरीत राहुर मस्त. निसर्ग माझा सखार सखा, मध पोळ्याचं बोटर चाखा. निसर्ग माझा भाऊर भाऊ, गोड दोड फळर खाऊ. निसर्ग माझी आई र आई, आजारात होते माझी दाई.
निसर्ग माझा गुरु र गुरु, नमनाने दिवस होतो सुरू. निसर्ग माझा बाप र बाप, जडण घडण करतो र सोप. निसर्ग माझी सखी र सखी, खाऊ घालते घास माझ्या मुठी. निसर्ग माझी शाळा र शाळा, भिंत नाही छतर पळा. निसर्ग माझी बहीण बहीण, रक्षण करण्या मी दक्ष राहीन. निसर्ग माझं घर र घर, शौचालय बांधीन मीर. निसर्ग माझा दोस्त र दोस्त, डोंगर दरीत राहूर मस्त, राहूर मस्त. धन्यवाद. सिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.